शिवाजी महाराजांचा विजय असो। छावा चित्रपटातून आपल्याला हेच शिकायला मिळतंय की आपला धर्म म्हणजे काय असतो। संदेश दिया सुल्तान को ना कोई जख्म भुलाया जाएगा, जो जैसी भाषा बोलेगा वैसे समझाया जाएगा। टाइम वगैरे आपण मोठा केला। यावेळेस आपलं पोरांचे रिमूव्हल समोर कोणाचा ग्रॅज्युएट छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार आप सभी को। तो आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है 19 फरवरी। तो हम स्टूडेंट्स लोग मिलकर के ये जयंती सेलिब्रेट कर रहे हैं और आरती होगी, कुछ प्रोग्राम होंगे, कविताएं हैं। तो एक दो मेरी भी है, इसमें मेरी भी एक कविता है। तो अभी मैं वहीं जा रहा हूँ। पिछले साल हमने हॉल में करा था, मतलब सीपी में सेंट्रल पार्क में 3rd फ्लोर पर एक हॉल है, वो बुक करा था। इस बार भी हमने हॉल बुक करा है। असल में हुआ क्या था कि कुछ स्टूडेंट्स में से कुछ लोगों का एग्ज़ाम 20 तारीख को था, तो सोचा था कि 19 को नहीं हो पाएगा, फिर 20 एग्ज़ाम देने के बाद में सेलिब्रेट करेंगे, पर एग्ज़ाम एंड टाइम पर पोस्टपोन हो गया। तो अभी एग्ज़ाम 21 को हो गया, तो अभी हमें 20 की जगह भी आज दोबारा 19 को अचानक से चेंज करके, तो हमने जो हॉल बुकिंग थी वो कैंसिल करनी पड़ी। फिर हमें भी एक यहाँ पर 2BR रूम है एक क्लासमेट का, तो उनके रूम में सेलिब्रेट करेंगे। सो वी आर गोइंग नाउ। कैसे जाएं? सीढ़ी से लिफ्ट से? अच्छा 12 फ्लोर है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। तुम नमक नहीं हो कभी चंदन हो, तिलक हमारे माथे का। तो देखिए, तो यहाँ होगा सेलिब्रेशन। तुला म्हटलं टिक्का शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत त्यांच्या जयंतीनिमित्त जमलेलं, तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। जर आज आपण इथं जमलोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे इथे एवढ्या हजारो किलोमीटर लांब आणि 7 समुद्र पार आपण जे जमलोय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना ट्रायब्यूट द्यायला, त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य, हा देश आपला आहे तर इथं राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे।
हजारो वर्षापूर्वी आपला देश हा अन्यायाखाली खतपत पडलेला, आपल्या आया बहिणींची आबरू लुटली जाणारा आणि गरिबीनं आणि कुणाच्या तरी राज्याखाली असा खिन्न झालेला हा आपला देश होता. त्यावेळी शिवनेरीवर शिवबा असा एक वाघ जन्मला आणि या पूर्ण याचा कायापालटच होऊन गेला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. अवघ्या 8व्या ते 9व्याच वर्षी त्यांनी आपलं एक स्वराज्य म्हणून निर्माण करायला चालू केलं आणि हे स्वराज्य पसरत गेलं. ते महाराष्ट्रापासून ते कर्नाटक पासून ते खाली तामिळनाडू पासून ते वरती दिल्लीपर्यंत हा सगळा जो स्प्रेड होता तो लगेच लक्षात आला औरंगजेबाच्या. आणि औरंगजेब कोण आहे असा हा राजा की ज्याने इतकं सगळं जिंकायला चालू केलंय. आणि अशातच औरंगजेब आला महाराष्ट्रात. औरंगजेबाला पूर्ण हिंदुस्थानवर राज्य करायचं होतं. त्यावेळेला आपल्यावर अत्याचार, अन्याय आणि आपल्या धर्माच्या विरुद्ध जाऊन आपल्या पूर्ण संपवायचं होतं. आणि अशातच छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या आणि एक स्वतःचं राज्य केलं जिथं प्रत्येक आई बहीण व प्रत्येक माणूस हा स्वतःला सुखी व समाधानी समजू शकेल. तर आज खरं तरी शिवजयंती साजरी करण्यामागचं प्रमुख कारण हे नाही आहे की आपण इथे एक उत्सव साजरा करायचा आहे. आपल्याला ते ट्रायब्यूट द्यायचं आहे आणि त्या छत्रपतींचं, त्या शंभूराजांचं, त्या शिवरायांचं फक्त 1% जरी आपल्या मनात आपण जर रुजवलं तर नक्कीच आपण आपलं पुढचं भविष्य चांगलं करू शकेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घेण्यासारखे आहेत. आज फक्त शिवजयंती, कपाळाला चंद्रकोर आणि भगवे झेंडे घेऊन काय होत नाही. त्याच्यासाठी स्वतःला रुजवायला लागतंय आणि प्रत्येकानं आपल्या वागणुकीत दाखवायला लागतंय. तेव्हाच ही आपली शिवजयंती साजरी होईल. कारण इतक्या लांब असून सुद्धा आपण आपली संस्कृती जपत आहे. त्याचं कारण म्हणजे तेच आहे. आज आपण इथं आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, त्या त्यागामुळेच आज इथं आहे. आपला संस्कृती, आपला धर्म टिकवणं हे आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल प्रेम असणं हे तर ठीक आहे, पण दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष नको ही आपल्या संभाजी महाराजांची शिकवण आहे. संभाजी महाराजांनी आपले जीवन त्याग केलंय आपल्या धर्मासाठी. कमीत कमी आपण आपला धर्म टिकवायला पाहिजे आणि आपल्याला हीच वारसा पुढे ठेवायला पाहिजे. आपल्या दररोजच्या आयुष्यात आपल्या शिवाजी महाराजांची वागणूक पुढे न्यायची आहे. म्हणजे आपल्याला आई वडील, पहिल्यांदा तर आई वडिलांचा आदर करायला पाहिजे. आपली परस्त्री ही मातेस समान असली पाहिजे. प्रेम तर सगळेच करतात, पण आपल्या नजरेमुळे पुढच्या महिलेचं मान खाली जायला नको पाहिजे. एवढंच आपण आज आपल्यात भिनवायला पाहिजे. तर सत्यता, प्रामाणिकता आणि स्वाभिमान आपापल्यात जागवा. तर आपण आज आपण वैद्यकीय क्षेत्रात आहे, तर आपण आपल्याला कसं पुढे घेऊन जायचं आहे. आपली प्रामाणिकता आणि आपण आलोय जे आपल्या अंगात जे रक्त सळसळत आहे मराठ्यांचं, त्याच्या मागे नेमका काय दृष्टिकोन आहे तर तेच आपण पुढे घेऊन जायला पाहिजेत. आपण परवा दिवशी छावा चित्रपट पाहिलाय. छावा चित्रपटातून आपल्याला हेच शिकायला मिळतंय की आपला धर्म म्हणजे काय असतोय आणि धर्माबद्दलचं प्रेम म्हणजे काय असतंय. आणि यातूनच आपली मित्रता, कवी कलश आणि संभाजीराजांसारखी मित्रता आपल्याला पुढे जायला पाहिजे. जी मृत्यूच्या आणि शत्रूच्या दारात सुद्धा मित्राचं कौतुक करेल अशी मित्रता आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. आपल्या आईच्या कपाळावरचा कुंकू आणि डोक्यावरचा पदर, तर गोठ्यातील गाय ही जे आज टिकून आहे तर ह्यांच्या त्यागामुळेच आहे. कारण त्यावेळेला जर यांचा त्याग झाला नसता तर आज आपण इथं नसतो. आज आपली एक आयडेंटिटी नसती, आज आपलं कल्चर नसतं, माहित नसेल आपण कोणत्या ठिकाणी असेल आणि कुणाचे गुलाम असतो. तर आपण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे तुमच्या मनामनात बिंबवा आणि आपण त्यांना ह्याच प्रकारे ट्रायब्यूट देऊया. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जिजाऊ साहेबांचा विजय असो. नमस्कार आप सभी को। मैं अमित पाराशर आज छत्रपति शिवाजी महाराज जयंती पर उनकी शौर्य गाथा की एक काव्य लेकर के प्रस्तुत हुआ हूँ। भगवे के पुनरुत्थान की, बलिदान से बने स्वराज की यह कविता है शौर्य गाथा छत्रपति शिवाजी महाराज की। शत्रु के शासन में जब भगवे को मिटाया जाता था, धर्म के नाम पर मानवता का रक्त बहाया जाता था, नभ में आतंक के काले बादल चारों ओर अंधेरा था।
सत्य सनातन भगवे को शत्रु ने आकर घेरा था। तब जीजा माँ के आंचल से एक सूर्य दीप्त आयाम मिला, एक सिंह ने धरा पर जन्म लिया, शिवराया जिनको नाम मिला। माँ से शिक्षा मिली धर्म की, दादो जी से युद्ध कला, जिनके नाम ही में हो शिव उनको रोके कौन भला। जीजा माँ को वचन दिया भगवा परचम लहराना है, इस स्वराज की चिंगारी को ज्वाला उन्हें बनाना है। 16 वर्ष की कोमल आयु पर आंखों में स्वप्न बड़ा, शिवराजे ने वीर मावड़ों की सेना को किया खड़ा। शत्रु थर थर कांपे हर हर महादेव के नारों से, स्वयं काल भय खाता था उन मावड़ की तलवारों से। एक महासमर आरंभ हुआ, राजे ने जीते कई किले, प्रतापगढ़ पर लहराया भगवा तब दक्खन के तख्त खिले। एक षड्यंत्र रचा शत्रु ने, एक षड्यंत्र रचा कायर ने, शिवराजे न बच पाए। अफजल खान ने न्योता भेजा, शिवराजे मिलने आए। अफजल खान ने शिवराजे को फिर बाहों में जकड़ लिया, उस गीदड़ ने समझा जैसे सिंह को उसने पकड़ लिया। ये गद्दारी रास ना आई वीर मराठी माटी को, ये गद्दारी रास ना आई वीर मराठी माटी को। बगनक से फिर चीर दिया उस अफजल खान की छाती को। संदेश दिया सुल्तान को, ना कोई जख्म भुलाया जाएगा, जो जैसी भाषा बोलेगा वैसे समझाया जाएगा। इसके बाद एक नया वृतांत आता है कि सिद्दी जौहर की सेना ने आगे बढ़कर के वार किया। शिवराजे को किले बनाला में वैरी दुश्मन ने घेर लिया, अपने बलिदान से आसमान में रंग केसरिया भरने को। मावड़ी सेना कि अपने बलिदान से आसमान में रंग केसरिया भरने को सेना तैयार खड़ी थी शिवराया पर प्राण न्यौछावर करने को। 10,000 की आदिल शाही सेना के भी कदम हिले, जब बाजी प्रभु के साथ 300 वीर मावड़े खड़े मिले। लेकर नाम शिवाजी का जब कोई मराठा लड़ता था, लेकर नाम शिवाजी का जब कोई मराठा लड़ता था, तब एक मराठा 100 शत्रु पर भी भारी पड़ता था। मन में रखकर वीर शिवाजी दी आवाज भवानी को, बाजी प्रभु ने लाल कर दिया पावन खंड के पानी को। जो देखा था शिवराजे ने वो सपना साकार हुआ, अटक से लेकर कटक तक फिर भगवे का विस्तार हुआ। अपनी हर एक सांस को अपनी मातृभूमि के नाम किया, 52 वर्ष की आयु में ही देवलोक प्रस्थान किया। बिना धर्म मजहब देखे जो सबको गले लगाते हैं, कई सदियों में शिवराजे से रत्न धरा पर आते हैं। भारत माँ के रजत भाल की दिव्य कीर्ति खोई होगी, शिवराजे को खोकर खुद भारत माता रोई होगी। मेरे साथ सभी बोलेंगे अभी कि शौर्य पराक्रम से पलटी जीती दुश्मन की हर बाजी। मेरे साथ सब मिलकर बोलो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हे आपला फिलिपिन्समध्ये महाराष्ट्र मित्र मंडळचा 7वा शिवजयंती आपण इथे आता थोड्या वेळात हे संपून जाणार आहे। दुसरी गोष्ट असं आहे का बघा, हिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा आपण वाचतो तेव्हा कोरिलेट आपण या वेळेस कसा करू शकतो जे आपल्या चालू आहे। हे सत्यता आहे का कोणतं पण टाइम जे आहे कॉन्स्टंट नसते, अप अँड डाऊन हे आधार आहे। मागच्या वेळेस आपल्याकडे मुलं वगैरे सगळं जास्त होते किंवा अप अँड डाऊन होत असते, यावेळी मुलांचे दरवर्षी काही ना काही असतेच। मागच्या वेळी आपल्याकडे सगळं होतं, टाइम वगैरे आपण मोठा केला। यावेळेस आपलं पोरांचे रिमूव्हल, समर, कोणाचं ग्रॅज्युएशन, कोणाचं काय त्यामुळे आपण साजरा केला। हेच म्हणजे चांगले कामं कंटिन्यू झाले पाहिजे, त्यामुळे हेच पन्ना कामं तुमच्यापासून आहे। आता आमचा तो शेवटचा आहे, आम्ही चाललो। तर हेच इच्छा आहे का जे पण असणार मोठं, जे पण त्या टाइमला जे पण सिच्युएशन असणार त्या हिशोबाने हे गोष्टी कंटिन्यू करायला पाहिजे। हेच बोलू मी माझे 2 शब्द समजवतो। जय हिंद, जय भारत। निखिल दादा आशीष भाई, हेलो। तुमच्या